ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 येथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याचं आवाहन केलंय। यावेळी त्यांनी आपणही याच महापालिका शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलंय। उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक राम रेपाळे, संध्या मोरे तसेच सुखदा मोरे, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार आहे। पहिल्या दिवसाचा उत्साह कायम ठेवत विद्यार्थ्यांनी हसत खेळत आणि आनंदाने शिक्षण घ्यावे। शिक्षण ही केवळ नोकरीची नव्हे तर चांगला नागरिक घडवण्याची प्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलंय। शाळेचा हा पहिला दिवस आहे आणि शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं दार असतं आणि हे दार उघडून आज तुम्ही आतमध्ये आलेला आहात आणि पहिल्या दिवसाचा उत्साह हा वेगळा उत्साह आहे ना। शाळेमध्ये आलात तुम्ही, आता सुट्टी संपली ना। काही लोकांना वाटतं का अजून सुट्टी पाहिजे होती, नाही ना? त्यामुळे आता उत्साहाने अभ्यास करायचा आहे। शाळेमध्ये सुट्टीमध्ये आपण सगळ्यांनी मजा केली आणि आता अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे यांनी ठरवलं की हे विद्यार्थी आपले सगळे लाडके विद्यार्थी आहेत आणि म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री, आमदार सगळ्यांनी शाळेमध्ये त्या शाळेत जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या शाळेची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये करून द्यायची। आणि म्हणून काही लोकांना वाटत असेल आता नवीन शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना काही मनामध्ये काही प्रश्न असतील, परंतु शिक्षक नवीन असले जुने असले तरी ते आपले शिक्षक आहेत आणि आईवडील जन्म देतात, परंतु शिक्षक त्याला आकार देण्याचं काम, त्याच्यावर संस्कार घडवण्याचं काम करत असतात। त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार मोठी असते। आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत वेटिंगला मुलं आहेत, प्रायव्हेट शाळेच्या ऐवजी आपल्या शाळेमध्ये येण्याचा ओढा आहे। याचं आपण तर दादा भुसे यांनी देखील आता चांगलं एक काही उपक्रम केलेले आहेत, अतिशय चांगले आहेत आणि डेडिकेशन आणि डिवोशन हे फार महत्त्वाचं आहे। शेवटी तुमच्या हातात ही भावी पिढी आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला उद्याच्या यशासाठी शुभेच्छा देतो। तुम्ही सगळ्यांनी आज कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रामध्ये पारंगत व्हायला पाहिजे। आता अगदी आपण पाहतो की कॉम्पिटिशन आहे, स्पर्धात्मक युग आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला धावलं पाहिजे आणि म्हणून शिक्षकांनी देखील नवीन कुठे कुठे काय आहे ते आत्मसात करून या मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। ज्ञान वाटण्याने ज्ञान वाढत जातो, त्याचा भंडार वाढतं आणि म्हणून जिथं नवीन काय शिकण्यासारखं आहे ते शिकलं पाहिजे आणि त्याचं दान मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। खूप पॉझिटिव्ह राहा मुलांनो आणि काही टेन्शन घेऊ नका। टेन्शन आहे का काय तुम्हाला? काही नाही ना? मग अभ्यास चांगला करणार? इथं काय तुम्हाला अडचणी आहेत? बिलकुल नाही तर शिक्षकांच्या भीतीने बोलू नका, काय असेल ते सांगा। आणि मला अभिमान आहे की मी या शाळेचा विद्यार्थी होतो, पुन्हा मी सांगतो। आणि आज पहिला दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला आपल्या सुट्टीनंतरचा पहिला दिवस। पुन्हा आपल्याला इथं सुरुवात करायची आहे, चांगली सुरुवात, यशस्वी सुरुवात आपण करा आणि सगळ्यांनाच शुभेच्छा मी देत असताना जाता 4 ओळी आपल्याला सांगतो। उड़ान भरनी है तो परों को मजबूत करो, उड़ान भरनी है तो परों को मजबूत करो, सपने देखने से पहले आँखों को जागरूक करो, सपने देखने से पहले आँखों को जागरूक करो। राह में कांटे हैं तो क्या डरना, राह में कांटे हैं तो क्या डरना, फूलों की महक के लिए
मेहनत तो करो. आणि म्हणून तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास करताना. आणि काही समजलं नाही तर वर्गामध्ये विचारायचं, शिक्षकांना प्रश्न विचारायचे, काही कमीपणा वाटून घ्यायचं नाही. जो प्रश्न विचारतो तो हुशार विद्यार्थी असतो. आणि म्हणून काही आठवत नसेल, येत नसेल तर बिनधास्तपणे शिक्षकांना विचारायचं. काही आपले विद्यार्थी असतात ते एकत्र येऊन अभ्यास केला तर एक दुसऱ्याचं ज्ञान, एक दुसऱ्याला असलेल्या गोष्टी दुसऱ्याला माहिती पडतात, दुसऱ्याच्या गोष्टी तिसऱ्याला माहिती पडतात आणि त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये फायदा होतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाळा. जिद्द, चिकाटी आणि कष्ट, मेहनत हे आपल्याला पुढे घेऊन जातील. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.